मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात महिला वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक वादाच्या प्रकरणी सुनावणी दरम्यान संबंधित महिलेनं महिला वकिलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली होती. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्यानं वकील आक्रमक झालेत. या घटनेची सुमोटो दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर्किट बेंचसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारणा करत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिलेत. न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्याचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी सांगितलं. एका महिला वकिलाला जी एका पुरुष पक्षकाराला रिप्रेझेंट करत होती त्याच्या पत्नीनं मारहाण केली आणि ते बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली त्या महिला वकिलाला. त्यानंतर पोलिसांनी त्या मारहाण करणाऱ्या महिलेलाच प्रोटेक्शन दिलं. जवळजवळ 4 तास 5 तास हा गोंधळ कोर्टामध्ये सुरू होता. ॲक्च्युली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याच्याखाली पण त्या कारवाई होणं आवश्यक होतं, पण ती होऊन जाईल कारवाई. आज सुमोटो कंटेम्प्ट पिटिशन प्लस PIL 2 पिटिशन त्यांच्यासमोर होते. त्यामध्ये कोर्टामध्ये सध्या किती पोलीस बंदोबस्त असतो याची माहिती घेतली. त्यानंतर कोर्टातले CCTVचे फुटेज, घटनेच्या वेळचे फुटेज हजर करायची ऑर्डर झाली. त्यानंतर कंटेम्प्टमध्ये तर नोटीसच झाली. त्यानंतर पोलिसांच्याकडनं असं सांगण्यात आलं की आम्ही FIR घेतलेला आहे, त्याचा तपास सुरू आहे. तर बुधवारी 2:30 वाजता हे काम आता ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान येत्या बुधवारी 11 मार्चला या संदर्भात दुपारी 2:30 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना सुनावणीवेळी पूर्ण माहितीसह हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.